विद्या पाने के लिए एक मुसाफिर बेकरार था। भारत माँ के गले का वो नीला नीला हार था। विद्या पाने के लिए एक मुसाफिर बेकरार था और भारत माँ के गले का वो नीला नीला हार था। तो प्रताप सिंह ये नजारा देखकर सब दंग रह गए। क्यों? कि समंदर पार जाने वाला मेरा भीमराज पहला महार था। मेरा भीमराज पहला महार था। बाबासाहेब म्हणतात मी लिहिलेली घटना चालवण्याची जबाबदारी ज्या लोकांवर आहे ना, ते लोक जर प्रामाणिक असतील तर घटना ही सत्य ठरल्याशिवाय राहणार नाही। परंतु मी लिहिलेलं संविधान चालवण्याची जबाबदारी ज्या लोकांवर आहे ना, ते लोक जर प्रामाणिक असतील तर संविधान हे असत्य ठरल्याशिवाय राहणार नाही। सध्याची देशाची परिस्थिती बघता बाबासाहेब संविधान लिहून खूप खुश आहे। बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे। एके ठिकाणी बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे। या देशाला संविधान सुपूर्द केल्याच्या नंतर बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आहे। बाबासाहेब म्हणतात, बाबासाहेबांचा एक अनुयायी बाबासाहेबांना बोलते, बाबासाहेब तुमच्या डोळ्यामध्ये पाणी। हा, आज मी दुखी आहे का की मी लिहिलेलं संविधान मी अशा लोकांच्या स्वाधीन केलाय ज्यांनी माया समाजावर शतकानुशतकापासून सामाजिक अन्याय केले। या घटनेमध्ये बाबासाहेबाला आनंदही आहे। कृपलानी बाबासाहेबाला म्हणतात, बाबा साहब आज आप बहुत खुश दिखाई दे रहे हो, क्यों? हाँ, आज मैं बहुत खुश हूँ। क्यों? कि मैं रास्ते के भिखारी को राजा बनने का अधिकार देकर आया हूँ। रस्त्यावरच्या भिकाऱ्याला बाबासाहेबांनी राजा बनण्याचा अधिकार दिला। मग मला म्हणायचे आहे, जर विरोधी पक्ष एकत्रित येऊन आपला सत्ता संपादन करण्याचा दावा करू शकतात, मग गटागटात विभागले गेलेले आमचे नेते एकत्रित येऊन का आमचा एखादा आमदार येत नाही, का आमचा एखादा खासदार होत नाही? अरे इंदिराजींपासून राहुल गांधी पर्यंत तुम्हाला गांधी घराणं चालते। बाळासाहेब ठाकरेंपासून आदित्य ठाकरेंपर्यंत तुम्हाला ठाकरे घराणे चालते। आणि शरद पवारांपासून लेख सुप्रिया सुळेपर्यंत तुम्हाला पवार घराणं चालते। मग बंद बुद्धीच्या बाबासाहेबांच्या तुकड्यावर जगणाऱ्यांनो, बाबासाहेबांनंतर बाळासाहेब आंबेडकरांच्या नावाने तुमचे काळीज का जळते, तुमची काळीज का जळते? म्हणून तर मला म्हणायचे आहे काय, आणि अर्जातीवादी सारे होऊन एकत्र
पक्ष जर एकत्रित येऊन आपली सत्ता संपादन करतात मग बाबासाहेबाची लेकर काय करायची? आमचा बाप बाबासाहेब जातीवादी सारे हो राज करतात राजावधी, राज करतात राजावधी. अरे तुम्ही असून एका बाबाचे, तुम्ही असून एका बाबाचे, सांगा कळणार तुम्हा कधी? आमचा बाप बाबासाहेब, आम्ही सगळे बाबासाहेबाची लेकरं, आम्ही सगळे बाबासाहेबाची जर लेकर आहोत. तुम्ही असून एका बाबाचे, सांगा कळणार तुम्हा कधी? वाढवली तुमची शान, भीमामुळं जगात मिळतोय, बाबामुळं जगात मिळतोय आज हा माणसाला. टिप बरसा टिप टिप बरसा पानी, पानी में आग लगे, टिप बरसा पानी, पानी में आग लगाई, आग लगाई. ऐसा का मतलब? क्योंकि पानी में आग लगाने वाला मेरा भीमराव था. 1923 बोले कमिशनच्या राज्यात महाड चौदार तळ खुलं झालं हो. गुरं ढोरं तिथे जाऊन पाणी पिण्याचा अधिकार बजावत असे, हक्क बजावत असे. माणसासारखे आम्ही माणसं असून आमची तिथे जाण्याची हिंमत होत नव्हती. म्हणून 1927 सालचं बाबासाहेबांचं चौदार तळ आंदोलन. इसीलिए तो मैंने कहा पानी में आग लगाई. मैं कोई पीने का पानी का संघर्ष नहीं कर रहा था, मैं कोई पीने का पानी का संघर्ष नहीं कर रहा था. अरे मैं तो इन मरे हुए लोगों में जान डाल रहा था. बंगला माड़ी मोटर गाड़ी, बंगला माड़ी मोटर गाड़ी, बंगला माड़ी मोटर गाड़ी, आता फिरता विमानामध्ये,
चुकार झाले आणि झुंपूनी परक्या रथाला घोडे हुकार झाले. आमचे नेते मनुवादीच्या दावणीला, आमचे नेते मनुवादीच्या दावणीला. अरे बाबासाहेब एका ठिकाणी सांगतात, बाबासाहेबांचं भाषण चालू असताना एक विद्यार्थी उठते, बाबासाहेबाला म्हणते, बाबासाहेब मला तुमच्या सोबत राहायचं आहे, मला तुमच्यासारखं बनायचं आहे. बाबासाहेब म्हणतात, बाळा अगोदर शिक, या पोटाचा प्रश्न मिटव, कारण उपास पोटी झालेला कार्यकर्ता नेहमी लाचार ठरते. आमचे नेते मनुवादीच्या दावणीला. भीमा तुझ्या रथाचे घोडे चुकार झाले, झुंपुनी परक्या रथाला घोडे हुकार झाले. खरे पोट ज्यांचे भरले ते नेते फरार झाले, भीमा तुझ्या रथाचे घोडे चुकार झाले. आणि म्हणून तर मला म्हणायचं आहे काय, कवीची कल्पना, कवीचे शब्द बघा पवार दादा. भीमा पाठी समाजासाठी, भीमा पाठी समाजासाठी कार्य करणारे झाले लई मोठे. दादा काम चळवळीचे सोडून, काम चळवळीचे सोडून धंदे पोट भरायचे खोटे. सहज हर समाजामधला समाज खोटा, काड्या करतोय सर्वात, काड्या करतोय सर्वाधिक. तुम्ही असून एक बापाचे, तुम्ही असून एक बापाचे, कळणार सांगा कधी कधी दिल्लीच्या गादीवरती मनुवादी पंत आहे. त्या दिल्लीच्या गादीवरती मनुवादी पंत आहे आणि म्हणून तर धोक्यात माझ्या भीमाचा ग्रंथ आहे. पोटात भूक आहे गरिबीच्या कारणाने, पण झोपडीत माझ्या चळवळ जिवंत आहे, झोपडीत माझ्या चळवळ जिवंत आहे. समाजावर शतकानुशतकापासून सामाजिक अन्याय केले. संविधान आजही त्याच लोकांच्या हाती आहे, चालवणारे ते आहे, लिहिलं तरी आपल्या बापाने चालवणारे ते आहे. 2018 मध्ये भीमा कोरेगावी मानवंदना देण्यासाठी गेलेले माय भीम सैनिक यांच्या पाठीमागून हल्ला होते, दगडफेक होते. पुणे ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये नोंद आहे. मनोहर भिडे, संभाजी एकबोटे, मनोहर भिडे, मिलिंद एकबोटे यांच्या सांगण्यावरून हा हल्ला झाला. तरी माया देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलते, आदरणीय भिडे गुरुजी का संदेश आते ही हम काम पर लग जाएंगे. म्हणजे जे या देशात दंगली घडवतात ते माया देशाच्या प्रधानमंत्र्यासाठी आदरणीय जर असतील
तर सत्ता खरोखर कुणाच्या हाती आहे विचार करण्याची गरज आहे. 14 ऑगस्टला माया देशाचा मुसलमान स्वातंत्र्य झाला. अरे 15 ऑगस्टला माया देशाचा हिंदू सवर्ण स्वातंत्र्य झाला. 16 ऑगस्टला विधानसभेवर पहिला मोर्चा नेणारे अण्णाभाऊ साठे लिहितात, ये आजादी झूठी है क्यों, मेरे देश की जनता भूकी है. ते वाक्य आजही लागू होते. वामनदादा कर्णक एके ठिकाणी लिहितात, मेरे देश की आजादी कहाँ है, हाजी लोग फुटपाथ पर सोते हैं मेरे भारत में. आमचं देश प्रेम बघा. मेरे देश की आजादी कहाँ है, लोग फुटपाथ पर सोते हैं मेरे भारत में, मांग कर आज भी खाते हैं मेरे भारत में, गांव नहीं तो नहीं घर भी नहीं मेरे भारत में, तेरी फुटपाथ ही सही मंजूर है मुझे वामन क्यों, कि मेरे मरने के बाद मेरी लाश तो रहेगी मेरे भारत में, मेरी लाश तो रहेगी मेरे भारत में. शेवटची माता आहे बघा. पवार दादा आमचे मार्गदर्शक एक आहे, मार्ग भरकटले आहे, याचा फायदा मनुवाद घेतो म्हणून मनुवाद आमच्या अगोदर दिल्लीला पोहोचतो. कवी बघा किती छान लिहितात. याही गीताचे कवी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध तबला वादक सुनीलजी पाडवे काय लिहितात बघा. एका बापाचे असून तुम्ही, एका बापाचे असून तुम्ही, झाली तुम्हास ती दूर दिल्ली, शासन करती जमात बनायची हरविली रे किल्ली. स्वप्न भीमाचे सुनील दिसते, स्वप्न भीमाचे सुनील दिसते, बाळासाहेबांमध्ये तुम्ही असून एक बापाचे